Hello students, today we will learn about the congruence of segment. For this, the two activities are given. First activity is, take a rectangular paper, place two opposite sides one upon the other. They coincide exactly. बघा काय सांगितलंय, टेक अ रेक्टँग्युलर पेपर. अशा पद्धतीचा आपल्याला एक रेक्टँग्युलर पेपर घ्यायचा आहे. हा जो रेक्टँग्युलर पेपर आहे त्याच्या या ज्या दोन साइड्स आहेत, ही साइड आणि ही साइड, त्या काय करायच्या, एकमेकींवर ठेवायच्या. एकमेकींवर ठेवल्यानंतर दिस टू साइड्स आर कोइन्साइड विथ ईच अदर, दॅट इज दे आर इक्वल इन लेंथ. Therefore, these two sides are called congruent sides. Next, second activity is, using the ruler, measure the lengths of segment AB and segment PQ. तर या ठिकाणी तुम्हाला बाजूला दोन सेगमेंट्स दिलेले आहेत, सेगमेंट AB and segment PQ. There is difference between the length, but दिस इज प्रिंट मिस्टेक. ए बीची लेंथ तुम्ही जर मेजर केली तर त्या ठिकाणी 3.8 मिळेल, पण त्या ठिकाणी ती तुम्हाला 4.2 दोन्ही इक्वल दाखवायच्या, इक्वल द्यायच्या होत्या, परंतु ते प्रिंटने मिस्टेक झालेली आहे. दे लेंथ ए बी इज इक्वल टू तुम्ही समजा घेतलं 4 सेंटीमीटर अँड लेंथ पी क्यू ऑल्सो 4 सेंटीमीटर. दॅट इज दे लेंथ ए बी अँड लेंथ ए बी आर सेम, इक्वल इन मेजर्स. Are they of the same length? You cannot pick up and place one segment over the other. Trace the segment AB along with the names of the points on the sheet of transparent paper. Place this new segment on the segment PQ. Verify that if point A is placed on point P, then B falls on Q. It means that segment AB is congruent with the segment PQ. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय बघा, AB आणि PQ यांची लेंथ तुम्ही मेजर करायची आहे. ती लेंथ काय आहे, इक्वल आहे. लेंथ इक्वल आहे म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही त्या साइड्स किंवा लेंथ्स ज्या आहेत, सेगमेंट्स ज्या आहेत त्या एकमेकींवर ठेवणार, जे पॉईंट ए हा पॉईंट पी वर ठेवा. वेन पॉईंट ए कोइन्साइड्स विथ पॉईंट पी, देन पॉईंट B also coincides with point Q. Point A coincides with point P, then point B also coincides with point Q. Then these two sides are equal in length, that is they are congruent sides. Segment AB and segment PQ are congruent. हे कसं दाखवणार चिन्हाने, या पद्धतीचं चिन्ह त्या ठिकाणी वापरतात. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. सेगमेंट ए बी आणि सेगमेंट पी क्यू हे काय कॉन्ग्रुएंट आहेत. हे या साईनने दाखवायचे बरोबरचं चिन्ह आणि त्याच्यावर आडवा एस, म्हणजेच ते दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत असा त्याचा अर्थ. बघा नेक्स्ट तुम्हाला दिलंय, वी कॅन इन्फर फ्रॉम दिस दॅट इफ टू लाईन सेगमेंट्स हॅव द सेम लेंथ, जेव्हा दोन लाईन सेगमेंट्सला सेम लेंथ असेल, देन दे कोइन्साइड्स एक्झॅक्टली विथ इच अदर. That is, they are congruent. If segment AB and segment PQ are congruent, it is written as segment PQ congruent segment AB congruent segment PQ. segment AB आणि segment PQ काय असणार आहेत, congruent असतील. ते अशा पद्धतीने दाखवतात. बघा तेच तुम्हाला now I know काय माहित झालं तुम्हाला, if given line segments are equal in length they are congruent. जेव्हा त्या ठिकाणी दोन लाईन सेगमेंट्स इक्वल असतील लेंथने, तेव्हा त्यांना काय म्हणायचं आहे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणायचं आहे. तर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहे.
सगळ्यात पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी आहे की प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. ईच सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. दॅट इज सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. नेक्स्ट तुम्हाला जे दिलेलं आहे ते बघा. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू म्हणजे ए बी हा पी क्यूशी कॉन्ग्रुएंट असेल, देन इट मीन्स दॅट सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. ए बी हा पी क्यूशी कॉन्ग्रुएंट असेल तर पी क्यू सेगमेंटसुद्धा ए बीशी कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे जर पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सेगमेंट हा सुद्धा पहिल्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असतो. आता जेव्हा 3 सेगमेंट्स त्या ठिकाणी दिलेले असतील, सेकंड बघा. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू अँड पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट एम एन. ए बी हा काय दिलेला आहे, पी क्यूशी कॉन्ग्रुएंट दिलेला आहे आणि पी क्यू हा एम एनशी कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. तर बघा, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू म्हणजे ए बी हा पी क्यूशी कॉन्ग्रुएंट असेल, ए बी कॉन्ग्रुएंट पी क्यू. अँड सेकंड आहे की पी क्यू हा एम एनशी कॉन्ग्रुएंट असेल, पी क्यू कॉन्ग्रुएंट एम एन. देन काय दिलंय तुम्हाला, ए बी हा पी क्यूशी कॉन्ग्रुएंट असेल, पी क्यू हा एम एनशी कॉन्ग्रुएंट असेल तर ए बी हा एम एनशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे जर पहिला सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल, दुसरा सेगमेंट हा तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला आणि तिसरा सेगमेंट काय असतो, कॉन्ग्रुएंट असतो. आलं लक्षात. आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. आपल्याला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी दिली बघा. टेक एनी बॉक्स, कुठलाही एक बॉक्स घ्यायचा आहे. मेजर द लेंथ्स ऑफ ईच ऑफ इट्स एजेस, विच ऑफ देम आर कॉन्ग्रुएंट. त्या ठिकाणी कुठला एक बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याच्या लेंथ्स ऑफ ईच ऑफ इट्स एजेस, प्रत्येक कडाची लांबी मोजायची आहे, बाजूंची लांबी मोजायची आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे असलेला कंपास बॉक्स घेऊ शकतात, तुमच्याकडे असलेला मॅच बॉक्स घेऊ शकतात, खेळण्यासाठी असलेला क्यूब असतो तो क्यूब घेऊ शकतात. असं कुठलंही त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्याच्या कडांची लेंथ, एजेसची लेंथ मोजायची आहे आणि त्यातल्या कुठल्या लेंथच्या कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधून काढायचं आहे. बघा, सेकंड ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी 2, फ्रॉम द शेप डाऊन बिलो राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स. तर या ठिकाणी तुम्हाला एक क्यूब दिलेला आहे आणि त्या क्यूबमध्ये कोणकोणत्या सेगमेंट्स, लाईन सेगमेंट्सच्या कॉन्ग्रुएंट असतील हे सांगायचं आहे. आता या ठिकाणी जे क्वेश्चन्स दिलेले आहेत बाजूला, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी, सेगमेंट ए ई कॉन्ग्रुएंट बी एच. आता ए बी आणि डी सी कॉन्ग्रुएंट आहेत, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी. आता सेगमेंट ए बी आणि डी सी कॉन्ग्रुएंट आहेत, पण तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं तर ए बी आणि डी सीची जेवढी लेंथ असेल तेवढीच ई एच सी असेल आणि एफ जीची सुद्धा असणार आहे. म्हणजे या चारही सेगमेंट्स एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत. दिस 4 सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ, देअरफॉर दे आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. म्हणजे या ठिकाणी मल्टिपल त्या ठिकाणी चॉईस येतील, तुम्हाला कुठलाही पर्याय तुम्ही ते लिहू शकतात. अनेक उत्तरे येतील, एकच आन्सर येणार नाही. ते अशा पद्धतीने तुम्ही ते शोधून काढायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे बघा, सेगमेंट ए ई कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी एच. आता ए ई आणि बी एच सेगमेंट जे आहेत, ए ई सेगमेंट कुठे आहे, सेगमेंट ए ई हा, आणि सेगमेंट कुठला, सेगमेंट ए ई तो नव्हे, सेगमेंट ए ई कुठे आहे बघा, सेगमेंट ए ई या ठिकाणी हा इथं दिलेला आहे ए ई, आणि त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असलेला काय आहे, सेगमेंट बी एच.
पण तुम्ही त्या ठिकाणी डिवायडरने जर मेजर केली लेंथ तर AE आणि BH इतकीच लेंथ कोणाकोणाची असेल, CG सेगमेंटची सुद्धा असेल आणि DF सेगमेंटची सुद्धा असेल. जे these 4 segments are equal in length, therefore these are congruent to each other. या सगळ्याच सेगमेंट्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट टू ईच अदर असणार आहेत. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे बघा, विचारलेलं आहे सेगमेंट EF कॉन्ग्रुएंट सेगमेंट डॅश डॅश, रिकामी जागा, फिल इन द ब्लँक. तर या ठिकाणी EF सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असणाऱ्या साईड्स कुठल्या आहेत, तर बघा EF कुठे आहे, या ठिकाणी EF आहे. म्हणजे EFशी कॉन्ग्रुएंट असणाऱ्या साईड्स तुम्ही डिव्हायडरच्या सहाय्याने मेजर करायचे आहे. डिव्हायडरमध्ये EF एवढं डिस्टन्स घ्यायचं E पासून F पर्यंत, आणि हे डिस्टन्स त्या ठिकाणी कुठे कुठे मॅच होतं आहे हे स्टडी करायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर EF सेगमेंटची लेंथ ही HG सेगमेंट इतकी असेल, त्याची लेंथ ही BC सेगमेंट इतकी असेल, त्याच पद्धतीने त्याची लेंथ ही AD सेगमेंट इतकी सुद्धा असेल. जे या चारही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. तुम्हाला एकच रिकामी जागा भरायची, चारपैकी कुठलेही एक ठिकाणी ते एकाचं नाव त्या ठिकाणी भरलं, EFशी कॉन्ग्रुएंट असलेलं सेगमेंट BC लिहिलं, सेगमेंट AD लिहिलं किंवा सेगमेंट HG लिहिलं तरीसुद्धा चालेल. ते कुठलंही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. नेक्स्ट सेगमेंट DF. सेगमेंट DFशी कॉन्ग्रुएंट असणारे सेगमेंट्स कोणकोणते, आता DF अगोदर शोधायचा कुठे आहे ते, हा DF बरोबर. DF सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असणारे CG असेल, AE असेल आणि BH असेल. तुम्ही डिवायडरच्या सहाय्याने मेजर केलं तर या चारही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे DFशी कॉन्ग्रुएंट असणारा सेगमेंट तुम्ही सेगमेंट CG लिहू शकतात, सेगमेंट AE लिहू शकतात, सेगमेंट BH सुद्धा लिहू शकतात. देन सेगमेंट DH congruent segment CG, congruent segment AE, congruent segment BH. These 4 segments are congruent to each other. बघा या पद्धतीने या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी झालेली आहे. नेक्स्ट आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 6. In practice set 6, the given is, there is diagram is given. First question is, write the names of pairs of congruent line segments. Use a divider to find them. तर डिव्हायडरचा यूज करायचा आहे. डिव्हायडरमध्ये त्या ठिकाणी डिस्टन्स मेजर करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स. कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्सच्या पेअर्स त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्सच्या पेअर शोधण्यासाठी तुम्ही डिव्हायडर घेतलं तर डिव्हायडरमध्ये तुम्हाला लेंथ मेजर केल्यानंतर M पासून G पर्यंतचं डिस्टन्स मेजर करणार अगोदर MG. तुमच्या असं लक्षात येईल की जेवढं MG डिस्टन्स आहे तेवढंच GR सुद्धा डिस्टन्स आहे. म्हणजे सेगमेंट MG कॉन्ग्रुएंट सेगमेंट GR. त्यानंतर त्या ठिकाणी N पासून G पर्यंतचं डिस्टन्स मेजर करा. NG जेवढं त्या ठिकाणी NGचं डिस्टन्स असणार आहे तेवढंच तिथं GEचं डिस्टन्स आहे का बघा, GCचं डिस्टन्स आहे का बघा. जे कुठलं डिस्टन्स त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे, मला वाटतं GE डिस्टन्स त्या ठिकाणी त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. सेगमेंट NG कॉन्ग्रुएंट सेगमेंट GE असेल. डिवायडरच्या सहाय्याने ते मेजर करायचं आहे आणि लिहायची ती पेअर. नेक्स्ट सेगमेंट GB डिवायडरच्या सहाय्याने त्या ठिकाणी मेजर करा. सेगमेंट GC मेजर करा. These two are equal in length, therefore these two segments are congruent to each other. अशा पद्धतीने या पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला ज्या सेगमेंट्स दिलेल्या आहेत त्यांची लेंथ मेजर करायची आणि ज्यांची लेंथ ही सारखीच असेल त्याच्या पेअर्स या ठिकाणी लिहायच्या आहेत. रिकाम्या जागांमध्ये अशा 4 पेअर्स शोधून तुम्ही त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. नेक्स्ट बघा सेकंड क्वेश्चन. ऑन द लाईन बिलो
the distance between any two adjoining points shown on it is equal. या ठिकाणी दोन जे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्स लगतचे जे दोन पॉईंट्स असतील ॲडजसंट टू पॉईंट्स त्यामधलं डिस्टन्स काय आहे इक्वल आहे. हेन्स फिल इन द ब्लँक्स. म्हणजे क्यू पी झेड वाय एक्स डब्ल्यू ए बी सी अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत आणि या प्रत्येक दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स कसं आहे इक्वल आहे. त्यावरून तुम्ही ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता बघा फर्स्ट लाईन सेगमेंट दिलेले आहे सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता ए आणि बी मध्ये जेवढं डिस्टन्स असेल इथं सुद्धा तुम्हाला मल्टिपल आन्सर्स येणार. कुठलंही तुम्ही उत्तर त्या ठिकाणी लिहू शकतात. ए बी सेगमेंट जेवढं ए बी मध्ये डिस्टन्स आहे तेवढंच फक्त त्या सेगमेंटमध्ये असलं पाहिजे. आता ए आणि बी मध्ये किती डिस्टन्स आहे बघा. इथं हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट म्हणजे ए बी मध्ये 1 युनिटचं डिस्टन्स आहे फक्त. मग 1 युनिट डिस्टन्स असणारे कोणतेही दोन पॉईंट्सचं नाव लिहू शकतात तुम्ही. म्हणजेच त्या ठिकाणी बी सी लिहू शकतात, सेगमेंट बी सी लिहू शकतात, त्यानंतर सेगमेंट डब्ल्यू ए लिहू शकतात, त्यानंतर सेगमेंट एक्स वाय लिहू शकतात, सेगमेंट पी झेड लिहू शकतात. म्हणजे जेवढं ए बीमध्ये डिस्टन्स आहे तेवढंच त्या ठिकाणी डिस्टन्स असलं पाहिजे असं कुठलंही उत्तर तुम्ही लिहू शकतात. अशा पद्धतीने ते शोधायचं आहे. बघा सेकंड आहे सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता ए आणि पी मध्ये किती डिस्टन्स आहे ते बघा. ए पॉईंट ए जो आहे तो या ठिकाणी आहे आणि पॉईंट पी जो आहे तो या ठिकाणी आहे. म्हणजे ए आणि पी मधलं डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं असेल तर ए आणि पी मध्ये किती डिस्टन्स आहे अगोदर मेजर करायचं. ए नंतर 1 2 3 4 5 युनिट्सवर पी हा पॉईंट आहे. म्हणजे डिस्टन्स ए बी किती आहे 5 आहे. मग ज्यामध्ये 5 डिस्टन्स असेल असे कुठलेही दोन पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. तर बघा आपण एक पॉईंट घेतला समजा सी नंतर 5 डिस्टन्सवर 5 युनिटवर कुठला पॉईंट आहे सी पासून 5 युनिट्स मोजत जायचं. बी 1 2 3 4 5 वायपर्यंत. म्हणजे वाय पासून सी पर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते 5 युनिट्स आहेत. म्हणजे सेगमेंट वाय सी तुम्ही लिहू शकतात, सेगमेंट बी झेड सुद्धा तुम्ही लिहू शकतात. त्या अशा पद्धतीने ज्यामध्ये 5 डिस्टन्स आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने या सगळ्या रिकाम्या जागा ह्या भरायच्या आहेत की 6 तुम्हाला रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेला आहे. तो प्रॅक्टिस सेट रिकाम्या जागा भरून पूर्ण करायचा आहे आणि मला अभ्यास पाठवायचा आहे. धन्यवाद.